समज आपण जो आमचा केवढे एक समज मानतात. युवरांनी आपण थोरा घरी जन्माला आलोत. माता पितांच्या मांडीवर लाडाने वाढलोत. आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून आजवर मोठ्या थाटा मानात राहिलात बावरची. तुम्हाला आमच्या पोरक्या जीवनाची दर्दभरी कहाणी नाही कळत. आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातला तो राग. आमच्या मनावर आजही कोरली आहे त्यांच्या ओठावरतील ती सुन्न झरक. आमच्या पोटात आजही कालवतं त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्र्याहून सुटक्याच्या प्रसंगाची याद आली की रक्त जडजडू लागतं. एक 8 वर्षाचा कवडा पोर राना वनातून उन्हात तानातून दिवस रात्र पडताना आजही आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतो. अंगात ज्वार भरलं, पायाला तडतडीत फोड आले तरी हुंकीत सून आहे. अपरात्री मथुरेत एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम पडला. मध्यरात्री खलबल सुरू झाली तेव्हा निराजी पंत सल्ला देतात, महाराज जर इथून सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथेच मागे सोडून पुढची दौड केली पाहिजे. त्या 8 वर्षाचं कवळं पोरे शब्द ऐकताच महाराजांकडे धावून जातं. महाराजांच्या खुशीत शिरतं. मिठी मारून महाराजांना एकच विचारतं, आबासाहेब आबासाहेब तुम्ही आम्हाला सोडून तर नाही जाणार ना आबासाहेब. मात्र आबासाहेब एक शब्दही बोलत नाहीत. आबासाहेब आपल्या बोलण्यांनी आपल्या ओठांनी त्याची मुकल्या हाताची घडी सोडवतात आणि माझ घराकडे बोट दाखवतात. बेरात्री महाराज निघून जातात, न भेटता न बोलता. युवरांनी आमचा एकच सवाल आहे, आम्ही जर आमच्या पुत्राशी असे वागलो असतो तर तुम्ही आमची संभावना कशी केली असती.